बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी नांदेडमध्ये भिक्खू महासंघ तसेच बौद्ध बांधवांनी काढला महामोर्चा। मोर्चात लाखो बांधव सहभागी। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी नांदेडमध्ये भिक्खू महासंघ तसेच बौद्ध बांधवांनी मोर्चा काढला। नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली। महात्मा फुले पुतळा परिसर तसेच शिवाजीनगर वजीराबाद चौरस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हा धडकला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। जिल्हाधिकारी यांना मागण्यांची निवेदन देण्यात आले। या मोर्चात बौद्ध बांधव मोठ्या लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते। बुद्धांच्या टेम्पल व ऍक्ट 1949 कायदा रद्द करण्यात यावा, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी भिक्खू महासंघाने केली। मागणी मान्य न झाल्यास दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा भिक्खू महासंघाने दिला आहे। काल निवेदनामध्ये काय नमूद केले, काय मागण्या होत्या आणि तुमच्या समावेत हे निवेदन देण्यासाठी कोण कोण होतं? महाबोधी महाविहाराचं हे जे आंदोलन आहे, मुक्तीचं जे आंदोलन आहे, ते आंदोलन फार पुरातन आहे। जे 1891 साली सर्वात पहिल्यांदा अनागरिक धर्मपालांनी ह्या आंदोलनाची सुरुवात केली आहे। 1880 साली महाबोधी महाविहाराचं उत्खनन झालं आहे 1880 साली, आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम बौद्ध अनुयायी म्हणून अनागरिक धर्मपाल जे श्रीलंकेचे आहेत ते तिथे आले आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा ते आंदोलन सुरू केले की महाबोधी महाविहाराचं प्रबंधन बौद्धांच्या हातात असावं। परंतु तेव्हापासून आत्तापर्यंत बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहाराचं प्रबंधन दिलेलं नाही आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण जगभरात अनागरिक धर्मपालांनी जे आहे ते त्यावेळेला सुद्धा आंदोलन चालवणं आणि 1933 पर्यंत ते जिवंत होते, तोपर्यंत त्यांनी ते आंदोलन लढले। त्यानंतर मात्र ते आंदोलन स्टॉप झालं, बंद झालं। पुढे 1992 साली भंते सुरई ससाई जे नागपूरला असतात त्यांनी ते आंदोलन पुन्हा सुरुवात केलं आणि ते एवढं जोरदार ते आंदोलन झालं की संपूर्ण देशभरातून लाखो लोक बुद्धगयाला आणि दिल्लीला जात होते। जंतर मंतरवर जवळपास 42 दिवसाचे धरणे त्या ठिकाणी सुरई ससाईंनी केलेले आहेत। 18 दिवसाचे त्यांनी सतत आमरण उपोषण तिथे केलेलं आहे, तरीही या सरकारला जाग आली नाही। 1996 साली पहिल्यांदा एक थोडासा बदल झाला आणि त्या आंदोलनाचा परिणाम असावा कदाचित 4 बौद्ध भिक्षू समितीमध्ये घेण्यात आले। त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु होते चंद्रमणी महास्तवीर, त्यांचे एक शिष्य भिक्षू ज्ञानेश्वर महास्तवीर, एक आग्र्याचे भिक्षू आनंद महास्तवीर, भंते सुरई ससाई आणि एक भिक्षू प्रज्ञाशील थेरो, या 4 भिक्षूंना घेण्यात आलं। आणि पहिल्यांदा 1952च्या पूर्वी चंद्रमणी महास्तवीर भिक्षू हे तिथे होते आणि त्यानंतर 1952 ते 1996 पर्यंत कोणीही भिक्षू महाबोधी महाविहारामध्ये अध्यक्ष नव्हते किंवा सचिव नव्हते। एवढा प्रचंड अन्याय होता आणि पहिल्यांदा त्यांनी 1996च्या समितीमध्ये भिक्षू प्रज्ञाशील यांना घेतलं, परंतु त्यांनाही त्यांनी पूर्ण वेळपर्यंत राहू दिलं नाही। अन्यायाची एक मर्यादा असते आणि तो अन्याय महाबोधी महाविहारावरचा एवढा प्रचंड आहे की तुम्हाला लक्षात आणून देतो, 2000 सालच्या समितीमध्ये सचिव म्हणून ज्यांची नेमणूक केली बिहार सरकारने, त्या काळामधले लालू प्रसाद यादवची पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री असताना एक कालीचरण सिंग यादव असं एका गृहस्थाचं नाव आहे ज्याच्यावर 7 खुनांचे आरोप होते आणि त्या व्यक्तीला महाबोधी महाविहाराचा सचिव करण्यात आलं। जिथून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश मिळाला, तिथे एक गुंडागर्दी करणारा माणूस सचिव म्हणून बसवण्यात आला आणि हा प्रचंड जातीवाद हा बिहार सरकारने केला। हे बिहार सरकारच्या ताब्यात आहे। आता एक मुख्य कारण मी आपल्याला लक्षात आणून देतो की बिहार सरकारला त्या महाबोधी महाविहाराच्या अनुषंगाने कोट्यावधी नाही अरबो रुपयाचा पैसा मिळतो। म्हणतेजी एक मिनिट थांबून तुम्हाला मी एक प्रश्न करतो। विश्वामध्ये भिक्खूंचं एक मोठं संघटन आहे। बौद्धांचं बौद्ध विहार हे तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रशासनाच्या चुकीमुळं आणि जुन्या कायद्याच्या नियमामुळं आज आपल्या बौद्धांच्या किंवा भिक्खूंच्या ताब्यात नाही आहे। जर तुम्ही हे महाराष्ट्रभर देशभर असे निवेदनं देऊन आंदोलनं करून जर सरकारनं, राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं, बिहार सरकारनं जर दखल घेतली नाही, तुमच्या एका हाकेवर आज नांदेडमध्ये एवढ्या तप्त उन्हामध्ये सर्व आंबेडकरी समाज एकत्र आला, एक युनिटी दिसली। याच्यानंतरची आंदोलनाची दिशा आपण एक या भिक्षूचे नेते, भंतेचे नेते म्हणून
काय सांगणार महाराष्ट्राला आणि राज्याला? संपूर्ण देशभरात हे आंदोलन जिल्हा लेवलवर आतापर्यंत चालत आहे. आता संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध भिक्षू आणि अखिल भारतीय भिक्खू संघ आहे आमचा. तर भिक्खू संघाची जी कोअर कमिटी आहे त्या कमिटीने एक निर्णय घेतला आहे. त्या आंदोलनाची दिशा आता यापुढे ठरवण्यात येणार आहे आणि संपूर्ण देशभरातलं आंदोलन एकाच वेळेला बिहारभर म्हणजे पाटण्यावर बिहार विधिमंडळावर आम्ही मोर्चाच्या रूपामध्ये घेऊन जाणार आहोत. मी स्वतः माझ्या वतीने पूर्वी पण मी जाहीर केलेलं होतं की आम्ही सर्व इथपर्यंत आता तयार झालेलो आहोत की या मागणीसाठी आम्हाला आमचा बळी देण्याची गरज पडली तरी आम्ही सज्ज आहोत. कोणत्याही क्षणाला आम्ही त्यासाठी तयार आहोत. फक्त शासनाच्या विरोधात आमचा हा लढा आहे आणि देशभर जोपर्यंत आता हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं जात नाही तोपर्यंत हा लढा याचप्रमाणे याच गतीने यापेक्षा अधिक गतीने हा तीव्रपणे लढला जाणार आहे आणि तो लढला जाणार आहे. महाबोधी महाविहाराचा देशभर लढा लढला जाणार आहे. आपण सर्वांनी दखल घ्या. आता कंटिन्यू करा. आता कंटिन्यू. 1949चा ॲक्ट आहे बिहार राज्य सरकारचा तो ॲक्ट बौद्ध समाजावर अन्याय करणार आहे. 1949च्या ॲक्टनुसार जे बौद्धांचं विश्वभरातल्या बौद्ध भिक्खू भिक्खुनी बौद्ध उपासक उपासिकांचं श्रद्धेचं ठिकाण असलेलं महाबोधी महाविहार जिथं तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांचं असूनसुद्धा बौद्धांच्या त्या ॲक्टनुसार ताब्यात नाही. त्या ठिकाणावर 4 हिंदू 4 बौद्ध आणि तिथं जाणारा जो कलेक्टर आहे 1949च्या ॲक्टनुसार तो पदसिद्ध अध्यक्ष असला पाहिजे आणि तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणावर बौद्धांच्या बाबतीमध्ये होणारा हा ॲक्ट आहे. त्यामुळं तो ॲक्ट 1949चा त्वरित रद्द करावा. महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी या महामोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बनतेजी, आपल्या एका हाकेवर, आपल्या एका बैठकीवर, आपल्या एका कॉलवर पूर्ण आंबेडकरी समाज या तप्त उन्हामध्ये नांदेड शहरामध्ये जमला आणि एक इथल्या प्रशासनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत याचा आवाज गेलेला आहे. यानंतरची नीती आपलं एक विश्वामध्ये एक मोठं संघटन आहे बनतेजीचं. जर याच्यानंतरही जर लढाला जर आपलं यश मिळालं नाही किंवा बिहार सरकार आणि केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही तर आपला लढा सुनियोजितपणे भविष्यातला कसा असेल? मी पहिली गोष्ट एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर देतो की हे माझा एकट्याचा आवाज नाही आहे. हे समस्त भिक्खू संघाचा आवाज आहे. हे भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आहे. हे समता सैनिक दलाचा आवाज आहे. आमच्या समस्त आंबेडकरी समाजातील नेत्यांचा आणि समस्त बौद्ध समाजांचा हा आवाज आहे. त्याच्यामुळं वैयक्तिक माझा आवाज नाही आहे. हा सांघिक विचार केला आम्ही आणि महाबोधी महाविहार हे आमच्या आस्थेचं ठिकाण आहे. खरं तर ते इतर सर्व धर्मियांचे ठिकाणं श्रद्धेचे ठिकाणं प्रत्येक आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत. पण बौद्धांचं असूनसुद्धा बौद्धांच्या ते ताब्यामध्ये नाही. तर ते बौद्धांच्या ताब्यात यावं याच्यासाठी आम्ही पुढची जी रणनीती आहे की आम्ही सांघिक निर्णय सांघिक विचार घेऊनच पुढचे पावलं आम्ही उचलू आणि महाबोधी महाविहार हे ताब्यात घेण्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न राहतील.